पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। पीडित मुलीच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत दयनीय असून आई-वडिलांनी अन्नग्रहणही सोडल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात न्याय मिळावा अशी जनतेची तीव्र मागणी असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पाषाण कोथरूड आणि हिंगणे धनकवडी दरम्यान 2 मोठे टनेल प्रकल्प राबवले जाणार आहेत। या प्रकल्पामुळे सध्या 1 तास लागणारा प्रवास फक्त 15 मिनिटात पूर्ण होईल असा अंदाज आहे। राज्य सरकारने पंढरपूर मंदिर परिसर विकासासाठी 4150 कोटींचा भव्य प्रकल्प मंजूर केला आहे। यात्रेकरूंना चांगल्या सुविधा देणे आणि शहराचा विकास करणे हा यामागील उद्देश आहे। नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला शिक्षकांचे थकीत पगार 4 आठवड्यांत देण्याचे आदेश दिले आहेत। शालार्थ आयडी वादामुळे पगार थांबवण्यात आले होते, मात्र न्यायालयाने शिक्षकांना दिलासा दिला आहे। नीट UG 2026 परीक्षेदरम्यान गडचिरोली येथे हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला। काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात मोबाईल लपवून नेऊन प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले आणि ते AIच्या मदतीने सोडून उत्तरे लिहिण्याचे समोर आले। देशातील पोटनिवडणुकांमध्ये NDAने 7 पैकी 5 जागा जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले। महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये या निकालांचा राजकीय परिणाम दिसून येत आहे। मुंबई पोलिसांवरील वाढत्या कामाच्या ताणामुळे 12 तास ड्युटी आणि 24 तास विश्रांती अशी नवीन प्रणाली लागू करण्याची मागणी पुढे आली आहे। यामुळे पोलिसांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्याची अपेक्षा आहे। मुंब्रा आणि कळवा भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना मोठा फटका बसणार आहे। प्रशासनाने आधीच पाणी साठवण्याचे आवाहन केले आहे। नसरापूर प्रकरणावरून राज ठाकरे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे। त्यांच्या वक्तव्यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी यावर चर्चा सुरू झाली आहे। सोन्या चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली। आंतरराष्ट्रीय बाजारात बदल आणि डॉलर्सच्या हालचालींचा परिणाम स्थानिक बाजारावरही झाला। त्यामुळे सोन्याच्या दरात प्रति तोळा सुमारे 400 ते 450 पर्यंत घट झाली असून चांदीच्या दरातही किंचित घसरण नोंदवली गेली आहे।